नमस्कार. अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत आयुर्विचार या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 6 आठवडे झाले 6 एपिसोड आम्ही अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत सादर केले आहेत. हेतू हाच आहे की मेडिकल अवेअरनेस वाढावा, वैद्यकीय जनजागृती व्हावी. कोणताही आजार, कोणतीही व्याधी कधीच कुणाला होऊ नये, पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर आपण गांगरून जाऊ नये. आपण नेमकं काय केलं पाहिजे, कोणत्या आजाराची कोणती लक्षणं असतात, त्याच्यावरती कशा पद्धतीनं उपचार होऊ शकतात, याविषयीची माहिती पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आज पुन्हा एकदा अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत आयुर्विचारमध्ये आपण आणखी एका डॉक्टरांशी बोलणार आहोत. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये दुसऱ्यांदा आलेल्या डॉक्टर रुपाली कपाले यांचं. आपलं स्वागत आहे. डॉक्टर रुपाली कपाले या MD मेडिसिन आहेत आणि प्रदीर्घ काळ त्यांचा अनुभव आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे, MD मेडिसिन यांचा रोल हा प्रामुख्यानं जिथं गुंतागुंतीचे आजार असतात किंवा गुंतागुंतीचे उपचार प्रणाली असतात तिथे होतो असं मला माहिती आहे. आणि त्यातही ICU म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट, हे जे आपण अतिदक्षता विभाग ज्याला आपण म्हणतो, तिथे तुमचा मोठा रोल असतो. पण मुळात ज्या वेळेला अशी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नव्हती, साधं क्लिनिक किंवा दवाखाना म्हणून ज्यावेळी होता, त्यावेळेला अशा पद्धतीची MD मेडिसिन ही पदवी होती का? MD मेडिसिन ही खरं तर बेसिक ब्रांच आहे. बरं. इट्स आपण त्याला मदर ब्रांच म्हणू शकतो. अच्छा. ज्याच्यामधूनच सगळ्या स्पेशालिटीज ह्या औषधोपचार करणाऱ्या डेव्हलप झाल्या. ओके. म्हणजे न्यूरोफिजिशियन जे ब्रेनच्या आजारांचे उपचार औषधांनी करतात, किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट जे हार्मोनल जे डिसिजेस असतात त्याचे उपचार करतात. असे हे डिफरंट ब्रँचेस ह्या त्यातूनच पुढं स्पेशालिटीच्या, किंवा नेफ्रॉलॉजिस्ट जे किडनीशी स्पेशालिस्ट असतात, अच्छा. हे त्यातूनच डेव्हलप झालेले ब्रांचेस आहेत. पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर MD मेडिसिन डॉक्टर म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट सांभाळणारे डॉक्टर, जसं आता मी म्हटलं की गुंतागुंतीचे पेशंट ज्यावेळी येतात तिथं तुमचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो. त्यातही स्ट्रोक म्हणजेच लकवा म्हणजेच पॅरालिसिस आपण जे म्हणतो, याच्यामध्ये तुमचा प्रामुख्यानं रोल असतो. मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आपण हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही ना काही तुम्हाला एक प्रकारे संदेश देत असतं, तुम्हाला सांगत असतं, कधी तुमच्या छातीत दुखतं, कधी पाठीमध्ये दुखतं, कधी हात दुखायला लागतो, तसं लकवा किंवा पॅरालिसिस येण्यापूर्वी काही सिम्पटम्स किंवा काही लक्षणं असतात? लकवा किंवा पक्षाघात आपण हो. जो म्हणतो, हो. ही एक इमर्जन्सी सिच्युएशन आहे. हो. काही पेशंटमध्ये आपल्याला ती कंडिशन अगदी इमर्जन्सी बघायला मिळते. म्हणजे असं झालं, एक अचानक होत झालं, अशी हिस्ट्री मिळते. आणि काही पेशंटमध्ये मात्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणेची लक्षणं ही 1-2 दिवस आधी दिसत असतात. बरं. तर ती ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणजे सिम्पटम्स, बॉडी काही सायन्स देत असते की मला व्हायला लागले असं काहीतरी, असं तो पर्टिक्युलर अवयव आपल्याला सिग्नल देत असतो. तर जसं मी एक थोडक्यात सांगायचं तर आम्ही एक शॉर्ट फॉर्म केला, म्हणजे इंटरनॅशनली अप्रूव्ड आहे, बी फास्ट. बरं. म्हणजे तुम्ही जो ओळखायचा मला एक फॉर्म्युला विचारला तर थोडक्यात मी सांगेन बी फास्ट म्हणजे त्वरा करा. अच्छा. बी फॉर लॉस ऑफ बॅलन्स. अच्छा. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा तोल अचानक तोल जायला लागलाय चालताना, लॉस ऑफ बॅलन्स आहे. ई फॉर आयसाईट. बरं. डोळ्याला दिसायचं एकदम कमी आलंय, म्हणजे लॉस ऑफ व्हिजन आहे. अच्छा. एफ फॉर फेशियल ड्रॉप, म्हणजे चेहऱ्याचीच एक बाजू कमजोर झाली, म्हणजे विकनेस फेशियल आहे. बरं. तो एफ फॉर फेशियल ड्रॉप. ए फॉर आर्म्स. बरं. म्हणजे एखादी बाजू लोळी झाली, अच्छा. उजवा किंवा डावा शरीराचा भाग हा आर्म्स, म्हणजे आपले हात. पाय हे हलत हो. नाही किंवा कमजोर झाले. एस. एस इज स्पीच. ओके. स्लर्ड स्पीच आहे, बोलणं जड व्हायला लागले, जीभ जड व्हायला लागले, अच्छा. हे कॉमन सिम्पटम्स असतात. आणि लास्ट इज टाइम. टी फॉर टाइम. ओके. सो टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण असं म्हटलं जातं आता आमच्या ह्याच्यामध्ये की टाइम इज ब्रेन. म्हणजे टाइम आहे, वेळेत आला तर ब्रेन तुमचा वाचतोय, टाइम गेला ब्रेन गेला. पण पक्षाघात किंवा पॅरालिसिस हा पूर्णपणे मेंदूशी निगडीत आजार आहे. हा
बहुतांशी मेंदूशी निगडीत आजार आहे. काही पेशंट्समध्ये हृदयरोगाशी हा. संबंधित तो असू शकतो. पण मग मला सांगा की पक्षाघात हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे का? आणि पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर व्यक्तिनिहाय तो अटॅक किती काळ राहील किंवा त्याच्या शरीराचा कोणता भाग लुळा पडेल याचं कोणतंही अजून असं परिमाण नाही आहे किंवा टेबल नाही आहे. असे टेबल, स्केल्स किंवा टूल्स आम्ही म्हणतो हे क्लिनिकल लेवलवर आहेत. बरं. म्हणजे आपल्या अगदी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा स्ट्रोक असे काही स्टँडर्ड टूल्स आहेत जे आम्ही फॉलो करतो. पण ते असं नाही की त्यातून म्हणजे जनरल लोकांच्या मध्ये त्याचा वापर केला जावा अशा पद्धतीनं काही नाही. म्हणजे माणसाला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याची डावी बाजू लुळी पडली आणि मग काही दिवसानंतर माणसाला पण तसाच पॅरालिसिसचा अटॅक आला, त्याची पण डावी बाजू लुळी पडली, तर दोघांनाही बरं होण्यासाठी समान कालावधी लागेल असं काही सांगता येत नाही? असं नाही सांगता येत, कारण यामध्ये बरेच फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत. एक म्हणजे त्या पेशंटचं वय, दुसरं म्हणजे त्याला असलेले इतर आजार लाईक ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज किंवा इतर हृदयविकार काय असतील तर ते आजार, किंवा मेंदूचा कोणचा एरिया इन्व्हॉल्व झालाय आणि तो किती इन्व्हॉल्व झालाय. इन्व्हॉल्व होण्यासाठी शेवटी परत ती रक्तवाहिनी कारणीभूत असते की मेंदूला सप्लाय करणारी त्या भागातली कोणची रक्तवाहिनी ब्लॉक झाली किंवा ती किती ब्लॉक आहे यावर त्याचा परिणाम आणि ओव्हरऑल जो आहे तो अवलंबून असतो. पण मगाशी जो मूळ प्रश्न विचारला की पक्षाघात हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे का त्याचे काही ना काही अंश राहतात मागे? आता असं स्टडीनुसार आलंय, आपण बरा होणारा आहे का ह्यापेक्षा तो प्रिव्हेंट करता येईल का हा विचार पण करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न तोच होता की प्रिव्हेन्शनसाठी काय केलं पाहिजे. तर तो प्रिव्हेंटही करता येऊ शकतो. म्हणजे आणि स्टडीज असं सांगतात की अराउंड 60 to 70% केसेस ह्या रिकव्हरी पूर्ण होण्यासारख्या असतात. अच्छा, ओके. मग प्रिव्हेन्शनसाठी काय केलं पाहिजे? प्रिव्हेन्शनसाठी म्हणजे एकतर हे सायन्स आणि सिम्पटम्स ओळखले पाहिजेत की त्यामध्ये एक प्रकार असतो की ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक म्हणून. म्हणजे त्या पेशंटला एखादा दिवस तो एखाद्या काही वेळापुरताच तो त्रास होतो आणि नॅचरल आपली जी काय यंत्रणा असते शरीरातली त्यानुसार ती कव्हर केली जाते कंडिशन आणि मग परत ते नॉर्मल होतात. म्हणजे 24 तासात 48 तासाची ती साधारण प्रोसिजर असते. पण मग ती काय होते तेवढी लक्षात येत नाही पेशंटच्या काही वेळा. अच्छा. पण जर ती त्याच वेळी ओळखली आणि पुढचा सगळा उपचार जर घेतला तर आपण टाळू शकतो. किंवा मग ब्लड प्रेशर कंट्रोल प्रॉपर, शुगर कंट्रोल, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियमित ठेवणे, ह्या काही. ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये असलं पाहिजे म्हणजे किती असलं पाहिजे? नॉर्मल हे 120-80. बर. पण त्याच्याहून जर ते वाढत गेलं तर या रेंज नंतर मात्र ते धोकादायक ठरतं अशी कुठली त्याची लेवल सांगता येईल का? हे तुम्ही नॉर्मल सांगितलं पण इथून पासून हे ॲबनॉर्मल होते असं तुम्ही कधी म्हणता? एजनुसार एक 140 पर्यंत ठीक आहे. अच्छा. त्याच्याही नुसार जर 150-90, 150-100 अशा जर रेंजमध्ये ब्लड प्रेशर जायला लागलं किंवा ब्लड प्रेशरची जी खालची लेवल असते ती ॲक्च्युली फार महत्त्वाची असते. अच्छा. म्हणजे जर वरचं तुमच्या बीपीची लेवल 130 आहे पण खालची जर 100 दिसते तर ते ट्रीटमेंट करण्याची गरज आहे अशी पण ज्या माणसांच्या आयुष्यामध्ये सतत टेन्शन आहे, सतत धावपळ आहे, काही ना काही ताणतणाव आहेत, अशा लोकांमध्ये ब्लड प्रेशर वाढतं असं आपण म्हणतो. अशा लोकांची चिडचिड पण वाढू शकते. पण मग याचा सगळ्याचा परिणाम पुन्हा पॅरालिसिसकडे होऊ शकतो का, स्ट्रोककडे होऊ शकतो का? हो, ब्लड प्रेशर वाढणे हा एक रिस्क फॅक्टर आहेच पॅरालिसिससाठी. आणि दुसरा एक प्रश्न होता त्या अनुषंगून की काही लोक बोलता बोलता अचानक एखादा शब्द आठवत नाही त्यांना, किंवा अरे माझ्या तोंडात तो शब्द आहे पण तो मला आठवत होत नाही. बोलता बोलता काही जण अचानक ब्लँक होतात, काय बोलायचे तेच पुढचं किंवा तो विषयच तो त्यांच्या मनातनं निघून जातो. तर ही लक्षणं सुद्धा स्ट्रोकची आहेत का? 100% स्ट्रोकची नाही, पण स्ट्रोकमध्ये ही लक्षणं दिसू शकतात. त्याला नॉमिनल अफेजिया म्हणतात. म्हणजे फक्त हा ग्लास म्हणता येत नाही त्या व्यक्तीला, पाणी भरायचं आहे असं ते वर्णन करतात त्याचं, पण ते वर्ड बोलू शकत नाही तो पर्टिक्युलर.
पण स्ट्रोकमध्ये हेही लक्षण दिसू शकते. स्ट्रोक झाल्यानंतर जर ती व्यक्ती बरी झाली त्यातून, तर त्यानं कोणत्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे? आता बघा, खबरदारी म्हणजे परत हेच आलं की बीपी कंट्रोलमध्ये ठेवणं, जी काय औषधोपचार सांगितले ते योग्य प्रमाणे घेणं. आता स्ट्रोक ॲक्च्युली असतात हे 2 प्रकारचे असतात. बरं. आता त्यासाठी डायग्नोसिस करण्यासाठी कधीही पेशंट जेव्हा येतो की सांगत की उजवीकडे पॉवर कमी झाली आहे हातातली पायातली, किंवा बोलणं अडखळायला लागले, अशा वेळी आम्ही स्कॅन सांगतो ताबडतोब. बरं. कारण त्याचं डायग्नोसिस हे व्यवस्थित मेंदूच्या स्कॅनमध्येच केलं जातं. तर त्यामध्ये आपल्याला 2 प्रकार दिसतात. म्हणजे कॉमनली दिसतं ते म्हणजे रक्तवाहिनी चोकअप होते. हा कॉमन जास्त पेशंटमध्ये दिसणारा प्रॉब्लेम असतो, त्याला आम्ही इस्केमिक स्ट्रोक म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार असतो त्यामध्ये रक्तवाहिनी फुटलेली असते आतमध्ये. अच्छा. त्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असतो. बरं. असे हे प्रामुख्याने 2 प्रकार असतात. परंतु पेशंटमध्ये लक्षणं ही पॉवर कमी होणे वगैरे ही साधारण समान असतात. परंतु जे या केसमध्ये हिमरेज असतो, म्हणजे रक्तस्राव मेंदूमध्ये झालेला असतो, ती कंडिशन थोडी प्रेझेंटेशन ज्यावेळी पेशंट घेऊन येतात त्यावेळी थोडी काही वेळा सिव्हिअर असते एकदम. म्हणजे पेशंट अनकॉन्शियस असतात, फीट आलेली असते, वॉमिटिंग होत असतं. कारण ब्रेनचं प्रेशर वाढतं ना, इंट्राक्रॅनियल प्रेशर जे असतं ते सडनली वाढलेलं असतं, त्याची सगळी लक्षणं हे असतात. पण मग फिट येणे हा सुद्धा स्ट्रोकचाच एक प्रकार किंवा स्ट्रोकची सुरुवात म्हणायची का? फिट म्हणजे नेमकं काय आहे? कारण तो माणूस काही क्षणासाठी, काही अवधीसाठी पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो. बऱ्याचदा त्याच्या तोंडातून फेस येतो, हातपाय झाडत असतो, त्यामुळे बघणाऱ्याला सुद्धा त्याची भीती वाटते. फिट मुळात येते कशामुळे? फिट ही मेंदूला होणाऱ्या दुखापतीमुळे येऊ शकते. पण काही जणांना तर जन्मजात फिटचा विकार असतो. मग ते म्हणजे मेंदूचा थोडक्यात डॅमेज हा वेगवेगळ्या कारणांनी ज्या होतो त्यावेळी फिट येऊ शकते. बरं. मग ते लहान मुलांच्या मध्ये जन्मतः तुम्ही जो प्रकार म्हणता त्याची कारणं वेगळी आहेत. तापामुळे फिट येऊ शकते लहान मुलांना, किंवा आता हे जे आपण म्हटलं तसं स्ट्रोकमुळे पण फिट येऊ शकते. ब्रेन ट्यूमर आहे त्याही पेशंट्समध्ये प्रेझेंटेशन फिट आहे असं असतं. काही केमिकल म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सेस असतात त्याच्यामुळे पण फिट येऊ शकते. आणि काही वेळा क्वचित एखाद्या पेशंटमध्ये काही कारण सुद्धा सापडतं. अच्छा, कसलंही कारण नसताना पण फिट येऊ शकते. पण एकदा जर आयुष्यात फिट आली तर ती आता आयुष्यभर त्याला फिट्स येत राहणार असा आजार आहे की तो बरा होऊ शकतो वयाच्या कोणत्याही टप्प्यावर? त्याच्या मागं जे कारण आहे त्यावर हे उत्तर देता येतं. म्हणजे जर का ट्रीटेबल कॉज असेल तर परत फिट येणार नाही. पण जर काही केसमध्ये एपिलेप्सी असते, कायम म्हणजे औषधं घेणं गरजेचंच असतं, अशा केसमध्ये घ्यावी लागतात. फिट्स येणाऱ्या व्यक्तींनी कोणती प्रिकॉशन घेणं तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे? फिट्स येणार म्हणजे आता डायग्नोसिस एकदा समजा झालेला आहे, औषधोपचार ठरलेले आहेत, एकतर ते औषधं नियमानं घेणं गरजेचं आहे. औषधं बंद केल्यानंतर फिट येणं हे खूप कॉमन आम्ही असे पेशंट्स बघतो की एक 4-8 दिवस महिनाभर औषधं बंद केलीत आणि आता आलेत आणि आता परत फिट आले. ब्रेक थ्रू सिजर्स असतात ते येतात. त्यामुळे औषधं घेणं गरजेचं आहे व्यवस्थित. शक्यतो अशा लोकांनी ट्रॅव्हलिंग एकट्यानं करणं किंवा स्विमिंग करणं हे टाळावं. किंवा अति अंधाऱ्या ठिकाणी किंवा अति कोंदट ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, अशा काही प्रसंगांना त्यांना ट्रिगर होऊन फिट आली असेही एक उदाहरण आहे. पण फिट्स येण्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी औषध घेतल्यानंतर किंवा योग्य उपचार घेतल्यानंतर कमी होऊ शकते. कमी होऊ. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुळात औषधं बंदच करायची नाही. बऱ्याचदा काय होतं की वर्षभर लोक औषधं घेतात, मग वाटतं त्यांना नाही माझा आजार बरा झालाय आता, पण आता बंद करावीत औषधं असं म्हणून पेशंट औषधं बंद करतात, स्वतःच ठरवतात. तसं नाही करायचं. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती औषधं बंद करायची. डॉक्टर कपाले मॅडम MD मेडिसिन आहेत मगाशी म्हटलं तसं, आणि त्यांचा रोल ICU सारख्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की जिथे माणूस ICUत नाही आहे,
दैनंदिन आपली कामं करतोय अशा वेळी सुद्धा काही वेळेला आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते आरोग्याच्या दृष्टीनं. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला अचानक चक्कर आली तर ती चक्कर नेमकी कशाने आली आहे हे सर्वसामान्य आमच्यासारख्या माणसांना कळत नाही. अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे? आता त्याला बरीच कारण आहेत. चक्कर येणं हे खूप कॉमन सिम्पटम आहे तसं. त्याला अगदी उन्हात गेल्यानंतर सुद्धा म्हणजे चक्कर येते आणि पित्त वाढलं तरी सुद्धा चक्कर येऊ शकते असं म्हणतात. म्हणजे अगदी किरकोळ कारणामुळे पण हे लक्षण दिसू शकतं किंवा त्याच्या मागे फार मोठा प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो. त्यामुळे असं फिक्स अमुकच कारणाने चक्कर येते असं नाही म्हणता येत. पण वारंवार जर चक्कर येत असेल तर तो गंभीर तर मात्र तो गंभीर आहे. म्हणजे काही वेळा तुम्ही म्हणता तसं उन्हात गेले, डिहायड्रेशन असतं, परत इलेक्ट्रोलाइट थोडंसं लिंबू सरबत घेतलं की अशा पेशंटला बरं वाटतं. हे सगळ्या गोष्टी किरकोळ आहेत की पित्तामुळे वगैरे. पण चक्कर येणे हे हृदयरोगामुळे पण असू शकतं, हे स्ट्रोकमुळे पण असू शकतं. अशा वेळी मात्र त्याचं पूर्ण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करणं, कानाच्या तक्रारींमुळे असू शकतं. बर, ही सगळी इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असतं. पण मग दैनंदिन आयुष्यामध्ये अशा कोणत्या अडचणी येऊ शकतात की जिथे तुम्ही सल्ला द्याल की आवर्जून तुम्ही डॉक्टरांकडे येऊन तपासण्या करून घेतल्याच पाहिजेत म्हणून? आता आपण स्ट्रोक बद्दल बोललो. हो, कॉमनली आपल्याला इमर्जन्सीज बघायला मिळतात त्या म्हणजे एकतर ट्रॉमा असतो, पडलं, हो, मार लागला, हाड मोडलं किंवा डोक्याला लागलं, म्हणजे हे ट्रॉमॅटिक इमर्जन्सीज झाल्या. याच्या व्यतिरिक्त असतात त्या नॉन ट्रॉमॅटिक इमर्जन्सीज. म्हणजे मग स्ट्रोक आला, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आला किंवा पोटाचे विकार आले की एकदम पोटात दुखायला लागले, ह्या ज्या सगळ्या, किंवा एकदम धाप लागली, म्हणजे ब्रेनशी रिलेटेड, मेंदूशी रिलेटेड, पोटातल्या अवयवांशी रिलेटेड, ज्याच्यात स्वादुपिंड हा महत्त्वाचा, किडनी वगैरे हे अवयव आहेत, किंवा म्हटलं जसं फुफ्फुसाशी रिलेटेड, असे हे महत्त्वाचे आजार जे असतात ते काही इमर्जन्सी सिच्युएशन क्रिएट करतात. तर स्ट्रोकमध्ये आता आम्ही असा सल्ला देतो की लवकर हॉस्पिटलमध्ये या. बर, कसं होतं की तक्रारी पेशंटला सुरू होतात पण तेवढ्या लवकर त्याची दखल घेतली जात नाही. अंगावर काढलं जातं, अंगावर काढलं जातं की बघूया थोडंसं झालंय किंवा उद्या बघूया, किंवा मग देशी औषधे केली जातात, आपले जुने उपाय करून बघितले जातात, तर त्यामध्ये सगळा तो वेळ जातो. आता बघा, मी तुम्हाला बोलले की स्ट्रोकमध्ये मेंदूमध्ये रक्तस्रावही होऊ शकतो, मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला हेही होऊ शकतं. आता त्या दोन्हीला एकच देशी औषध कसं लागू पडेल? बरोबर, प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत तर त्याचा उपचारही त्यानुसार हा वेगळा वेगळा राहतो. त्यामुळं पहिला आमचा सल्ला असा राहील की तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये या, जेणेकरून आज काही आम्ही अद्ययावत उपचार पण आहेत त्याच्यामध्ये. की जसं आपण हार्ट अटॅक आला की रक्त पातळ करायचं इंजेक्शन दिलं जातं. आता हे बऱ्यापैकी ह्यामध्ये अवेअरनेस आहे की रक्त पातळ करायचं इंजेक्शन दिलं जातं, आपण लगेच हॉस्पिटलमध्ये पेशंटला न्यायला पाहिजे. तसंच स्ट्रोकचं पण आहे की ताबडतोब तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. अगदी त्याला म्हणजे आमच्या भाषेत बोलायचं तर विंडो पिरियड म्हणतात. अच्छा, किंवा गोल्डन आवर कन्सेप्ट म्हणतात. की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला थोडासा अवेअरनेस आला पाहिजे. की कसं असतं की जेवढा काळ मेंदूला रक्त पुरवठा कमी तेवढा काळ त्या पेशी डॅमेज होत जातात, हानी जास्त होत जाते. मेंदूतल्या ज्या न्यूरॉन्स असतात, म्हणजे ज्या पेशी असतात, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायला लागतो आणि डॅमेज व्हायला लागतात. आणि हा डॅमेज रोखण्यासाठी जेवढ्या लवकर पेशंटना हॉस्पिटलमध्ये, म्हणजे अगदी आम्ही 3-4 तासातच या म्हणून. पण एखादा पेशंट अथाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आला आणि तो स्ट्रोकचा पेशंट आहे, तुमच्या लक्षात आलं की तुम्ही सर्वप्रथम तिथं त्याच्यावरती कोणते उपचार किंवा कोणत्या तपासण्या सुरू करता? पेशंटला जसं मी म्हटलं तसं पहिल्यांदा आपल्याला स्कॅन करावा लागतो, डायग्नोसिस काय आहे त्याचं, की बाबा इस्केमिक स्ट्रोक आहे का, त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे हे आपल्याला आधी निश्चित करावं लागतं. त्यानुसार त्याची ट्रीटमेंट प्लॅन केली जाते. स्ट्रोकमध्ये आपण आता जसं रक्त पातळ करायचं मी इंजेक्शन दिलं जातं म्हणते, तीही ट्रीटमेंट ही दिली, त्याला स्ट्रोक थ्रोम्बोलिसिस म्हणतात. अच्छा, तर तीही ट्रीटमेंट दिली जाते सिलेक्टेड पेशंट्समध्ये. नियमाप्रमाणे तो पेशंट आम्ही सिलेक्ट करतो की त्याच्यामध्ये अमुक रक्तस्राव न होण्या, म्हणजे होऊ नये
त्याचा साईड इफेक्ट होऊ नये असे काही पूर्वीची कारणं नाही आहेत ना, म्हणजे नुकतीच ऑपरेशन झाले किंवा प्लेटलेट पेशी कमी आहेत, बीपीची लेवल वगैरे, हे सगळं विचारात घेऊन तो पेशंट सिलेक्ट करतो आणि मग त्यांना आम्ही तोही सल्ला ॲडवाईस करतो. गेल्या काही वर्षामध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर एक कारण आजाराचं सांगितलं जातं ते म्हणजे इन्फेक्शन. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की डॉक्टरांना पण नेमकं निदान झालेलं नाही आहे म्हणून डॉक्टर इन्फेक्शन हा शब्द वापरतायत का? हे इन्फेक्शन हा काय प्रकार आहे? जंतू संसर्ग हे त्याचं मराठीतलं नाव. काही वेळा ते बॅक्टेरियामुळे होतं, काही वेळा ते अशा पद्धती व्हायरसमुळे होतं. तर इन्फेक्शन हे सतत होतच असतं का? इन्फेक्शन ताप आला तरी इन्फेक्शन, सर्दी झाली तरी इन्फेक्शन, आणि काही अत्यंत गंभीर आजार झाले तरी ते इन्फेक्शन आहे असं डॉक्टर बोलतात. म्हणून हा प्रश्न. इन्फेक्शन हा आपण एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, ह्या आपल्या बरोबर हे सगळे आपल्या बरोबर आहे. तुम्ही जे हवा, बोललात पाणी, हा बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत, फंगाय आहेत, यांच्या बरोबरच आपण राहतो. जेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते ते आपल्यावर अटॅक करतात. त्यावेळी जी लक्षणं असतात म्हणजे ताप येतो, सर्दी खोकला असतो, हे सगळी, किंवा पोटाचं आतड्याचं इन्फेक्शन झालं तर लूज मोशन्स होऊ शकतात, डायरिया होतो, म्हणजे ही सगळी त्याची लक्षणं आहेत इन्फेक्शनची. पण मग इन्फेक्शन रोखायचं असेल तर काय केलं पाहिजे? रोग प्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे शरीरातली. ती तर आहेच, पण स्वच्छता. घरातली स्वच्छता असेल किंवा सार्वजनिक सार्वजनिक हा फार मोठा भाग आहे. घरातली स्वच्छता आपल्याकडे 80-90% खूप छान आहे. सार्वजनिक स्वच्छता आणि स्वच्छ अन्न, स्वच्छ पाणी, हवेचं प्रदूषण रोखणे, ही सगळी ह्या गोष्टी सगळ्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये बेसिकली. पुन्हा एकदा आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत इन्फेक्शन आहे आणि त्याच्यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत किंवा त्याच्यावरती अवलंबून आहेत. आणि आपल्याला हवा, पाणी, आणखीन ध्वनी या तिन्ही प्रदूषणापासून जेवढं दूर राहतील तेवढं राहिलं पाहिजे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, कोरोना काळानंतरची एकूण उद्भवलेली सध्याची परिस्थिती. मी असं बघितलेलं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे अशा पेशंट्सना अचानक रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट होणं किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणं असे प्रकार वाढत आहेत. खरं आहे का? हे खरं आहे. म्हणजे अजूनही कोरोनाचे अप्रत्यक्ष परिणाम चालू आहेत. म्हणजे गेले वर्षभर तरी आम्ही पाहिले. आता इथून पुढचा काय ट्रेंड आहे ते सांगता येणार नाही, पण ज्यांना कोविड होऊन गेला आहे त्या पेशंट्समध्ये अशा रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स होण्याचं प्रमाण जास्त आहे असं दिसलंय. म्हणजे ते हार्ट अटॅकची लक्षणं घेऊन येतात. म्हणजे त्या पेशंट्समध्ये हार्ट अटॅक आलेले दिसतात, त्या पेशंट्समध्ये स्ट्रोक आलेला दिसतो. कारण कोरोनाच्या त्या व्हायरसच्या डॅमेज करण्याच्या पद्धतीमध्येच ती मेकॅनिझम आहे की रक्तामध्ये गुठळ्या तयार करणे. काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला होता की ज्याच्यामध्ये एका खुर्चीवर बसलेल्या माणसाला अचानक कार्डियक अरेस्ट, त्याचं हृदय बंद पडलं आणि तो मागेच कलला. त्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तातडीनं त्याला त्याच्या छातीवरती थोडासा दाब दिला आणि त्यानंतर तो माणूस पुन्हा शुद्धीवरती आला. तुम्ही याला बेसिक लाईफ सपोर्ट म्हणता. बेसिक लाईफ सपोर्ट हे प्रत्येकाला करता येणं शक्य आहे का मुळात, का फक्त डॉक्टरनीच करायचंय? बेसिक लाईफ सपोर्ट ही संकल्पना सर्वांसाठी आहे. नाही, ती सर्वांसाठी म्हणजे सर्वांवर इम्प्लिमेंट करण्यासाठी, सर्वांनी शिकण्यासाठी आहे. अच्छा. कुठेही सार्वजनिक ठिकाणी एखादा व्यक्ती कोलॅप्स झाला, अशा वेळी काय आपण कसं टॅकल करायची आहे ती सिच्युएशन, ही प्रोसिजर म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट. त्याच्यामध्ये छातीवरती विशिष्ट पद्धतीने दाब दिला जातो. म्हणजे रक्ताभिसरण सुरू राहावं यासाठी आपण काय करायचंय आणि त्याला लवकरात लवकर ICU पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करायचंय, ही प्रणाली, ही पद्धती म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट. अच्छा. पण अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत तुम्ही असे बेसिक लाईफ सपोर्ट शिकवण्यासाठी काही प्रोग्राम करताय का? असे आम्ही रेग्युलर आमच्या स्टाफसाठी तर घेतच असतो. ओके. मध्ये आम्ही जनरल पॉप्युलेशनसाठी पण एक म्हणजे अनाऊन्स केला होता. अच्छा. तर तसा रिस्पॉन्स आला नाही कारण तेवढा अवेअरनेस नाही आहे. ॲक्च्युली
आता आपण असे खूप रोज प्रसंग होत असतात बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर किंवा सिनेमागृहामध्ये हो, हो. असे काही collapse दिवसापूर्वीच होतात. एस टी मधनं हो, प्रवास हो, करणाऱ्या हो. एका व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्या व्यक्तीचा तिथंच मृत्यू झाला. त्यामुळे बेसिक लाईफ सपोर्ट हे सगळ्यांना शिकता येतं आणि कोणत्याही व्यक्तीनं जर हे तंत्र शिकून घेतलं तर त्याचा कुणाला कधी कसा उपयोग होईल हे सांगता येत नाही, पण त्याचा झाला तर चांगलाच उपयोग होईल. एखाद्याचं आयुष्य वाचवण्यासाठी आपण कारणीभूत असू. हो, कारण त्याच्यामध्ये ते कार्डियक मसाज हो, CPR जो दिला हो. जातो ते टेक्निक शिकण्यासारखे असतात. ओके. म्हणजे हा कोर्स एक ॲडिशनल कोर्स म्हणून शाळा कॉलेजमधल्या, म्हणजे शाळेत ठीक आहे खूप लहान मुलं असतात, पण कॉलेजमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे अशांसाठी सुद्धा थोडासा म्हणजे त्या लोकांना थोडंसं एनकरेज केलं पाहिजे त्या मुलांना की करू शकता असं. अथायूमध्ये तुमचा ICU किती बेडचा आहे? आमचा सगळा मिळून एक 60-62 बापरे. बेडचा ICU. मग तिथे अशा पद्धतीच्या स्ट्रोकच्या रुग्णांसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? सर्व अद्ययावत म्हणजे ICU मध्ये जे काय व्हेंटिलेटर्स लागतात, इन्फ्युजन पंप्स लागतात, इवन काही स्ट्रोक पेशंट्समध्ये आपल्याला सर्जरी सुद्धा करावी लागते ब्रेनची. अच्छा. त्याला म्हणजे जेव्हा प्रेशर्स जास्त होतात ब्रेनचे, तर अशा केसमध्ये ब्रेनची सर्जरी सुद्धा होऊ शकते. आणि त्या सर्जरी अथायूमध्ये होऊ शकतात. होऊ शकते. मला असं वाटतं की आज डॉक्टर रुपाली कपाले यांनी या निमित्तानं एकूणच MD मेडिसिन डॉक्टराचा रोल काय असतो, त्यांची जबाबदारी काय असती आणि आपल्याला आपल्या आरोग्याविषयी जनजागृती घेत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ब्लड प्रेशरपासून ते अगदी पॅरालिसिसचा अटॅक होऊ नये इथपर्यंत कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे याच्याबद्दल माहिती दिली. प्रत्येक डॉक्टर हेच सांगत असतात की वेळेवरती निदान आणि वेळेवरती उपचार हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणूनच त्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये गोल्डन आवर असं म्हटलं जातं. तुम्ही जर वेळेवरती उपचार घेतलेत तर तुम्ही जगण्याची वाचण्याची शक्यता अधिक असते. आपलं आयुष्य अधिक चांगलं आणि उत्तम दर्जेदार होऊ शकतं आणि त्यामुळं वेळेवर उपचार घेतले पाहिजेत. आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रुपाली कपाले आल्या आणि त्यांनी विस्तृतपणे माहिती दिली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या आठवड्यात आणखी एका डॉक्टरांसह भेटूया आयुर्विचार या आमच्या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.